रात्रीमध्ये हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। अजूनही प्रेक्षक मैदानामध्ये आपल्या संघासाठी या ठिकाणी जरूर प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांचं आपण जरूर या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करूया। आणि मॅच मध्ये या ठिकाणी एन्जॉय करत असताना 4 षटकांच्या मॅच मध्ये पिसारी विपक्ष 12-12 या टीम मध्ये ही चेंडू आणि बॅट मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल। शैलेश आणि मंगेश मात्रे बंधूंची ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळू शकेल। एकीकडे मंगेश एक चांगला फलंदाज तर दुसरीकडे शैलेश पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक केली होती। तोच हा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मात्र यावेळेस मैदानामध्ये गोलंदाज ज्याला त्या ठिकाणी पारितोषिक असणार आहे तुषार पाटील आपल्याला पाहायला मिळेल। एस पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल। 4 ओव्हरची मॅच असेल। दुसऱ्या पेरीतली ही पहिलीच मॅच आपण एन्जॉय करू शकाल। पिसारी विपक्ष 12-12 या टीम मध्ये आदिर आराध्य स्पोर्ट्स टेंबूरच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये पहिलीच नाईटची ही पहिलीच रात्र आणि पहिल्या रात्रीमधली ही दुसऱ्या पेरीतली पहिली लढत। 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्या। पहिल्याच बॉल डिलिव्हर केला जाईल समोर मंगेशसाठी हा बॉल होता। चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क नाही कारण हा बॉल वाईड आहे। वाईडचा इशारा येत असताना इथे अवांतरची एक धावेने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल पिसारोटीच्या धावसंख्येमध्ये। पहिल्या मॅच मध्ये थोडासा उशीर त्या कारणाने मात्र आपण पाहतोय ही मॅच थोडी उशिराने सुरू झाली आहे। दुसऱ्या फेरीतली पहिलीच मॅच। पुढचा बॉल अगदी लेट कटचा हा फटका होता। अडवण्याचा प्रयत्न सफल झालाय आणि इथे मात्र अडवत असताना एक धाव नोंदवली गेली आहे। बॉलिंग ट्रॅकवर असणाऱ्या गोलंदाज तुषारला मात्र मोठं पारितोषिक असणार आहे। मात्र पारितोषिक पटकावण्याची कामगिरी करेल का की दुसरीकडे शैलेश मात्र आता स्ट्रायकिंग एला आलेला आहे। पिसारो टीमला मात्र मोठी अपेक्षा असणार आहे। कोण काय बोलतो पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय। दुसरीचा प्रयत्न कॉल दिला होता शैलेशने मात्र एकाच धाबेवर रोखलंय। एका धाबेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल धावसंख्या 3 वरती। गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा तुषार समोर असणार आहे। मंगेश हा पटका पुन्हा एकदा लेट कटचा पटका होता। शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण। जम बसून खेळणं ही खासियत राहिली आतापर्यंत पिसारो टीमकडून कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा असाच खेळ पाहिला होता। सुरुवातीला जम बसवला त्यानंतर अंतिम 2 षटकांमध्ये जी हाणामारी केली खरं तर आपण शैलेश आणि आपण पाहिलं तर विजय पवारने आणि त्यामुळे धावसंख्येचा मोठा टार्गेट आपल्याला पाहायला मिळाला होता। प्रत्येक फटका मात्र या ठिकाणी जमिनी लगतचा खेळला जातोय। दुसरीचा प्रयत्न नाही आणि एकाच धाबेवर एका धाबेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावसंख्येवर। प्रत्येक बॉलवरती सिंगल आली आतापर्यंत कारण मॅच मध्ये आपण पाहिलं तर जी मानसिकता आपण पाहतो या वेळेस पिसारो टीमची की जम बसवायचा आणि नंतर फटकेबाजी करायची कारण पहिल्या ओव्हरमध्ये विकेट फेकून देता मात्र या ठिकाणी जी फटकेबाजी करायची आहे आणि त्याच फटकेबाजीला अनुसरून मात्र या ठिकाणी फटकेबाजी केली जाते। पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज तुषारचा हा शेवटचा बॉल असेल षटकामधला। मंगेशसाठी ऑन साइडला खेळलाय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षी चेंडूवरती आलाय तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय। कॉल झाला सफलतापूर्वक पूर्ण। थोडंसं पंबल झालं क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा उठवत असताना शेवटच्या बॉलवरती या 2 धावा 2 धावेने सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळेल। सॉरी एक चेंडू शिल्लक आहे। 1 चेंडू शिल्लक आहे। 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। पिसारो टीम बॅटिंग करत असताना 3 बॉलवरती 4 धावा शैलेश मात्रे 2 बॉलवरती 2 धावा मंगेश मात्रे आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील सांगणारा हा फटका मंगेश असेल स्ट्राईक एंडला पाहायचं किती धावा होतील। चांगला फटका बॉल अगदी लिलिया पार करत असताना सीमारेषा लगत झेल पकडला गेलाय सिद्धेशच्या माध्यमातून आणि खेळ समाप्त झालाय मंगेश मात्रेचा।
पहिल्या षटकाच्या अंतिम मात्र एक गडी बाद झाला. कुठेतरी या ठिकाणी धक्का लागत असताना मंगेश मात्रे मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज विजय पवार आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्याच मॅचमध्ये दमदार खेळाचं प्रदर्शन दाखवलं होतं. आता मात्र या ठिकाणी 12-12 टीमची जी गोलंदाजी राहिलेली आहे खऱ्या अर्थाने ती गोलंदाजी पिसारवे टीमने सुद्धा पाहिली आणि या गोलंदाजीला जर सामोरं जावायचं असेल तर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या चेंडूला मात्र सन्मान द्यावा लागेल. खराब चेंडूवर मात्र प्रहारी फलंदाजी करावी लागेल तरच या संघासमोर 4 षटकांमध्ये किमान 35-40चा आकडा आपण गाठू शकू. राज गावंड आपल्याला पाहायला मिळू शकेल ज्याने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारली होती. तोचा गोलंदाज. स्ट्रायकिंग इनला शैलेश. लास्टिंग इनला विजय पवार. गोलंदाजीमध्ये राज गावंड. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 7 धावा. अगदी आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रापासून खाण्यापिण्याची उत्तम सोय या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. कट केलाय. इथे मात्र चेंडू म्हणावा तसा बॅटवर आला नाही. यष्टीरक्षकांनी चेंडू अडवलाय. आपण पाहतो साबिरजी दलवी या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत असताना या मैदानावरती आपल्या टीमला खूप मोठा सपोर्ट खूप मोठा या ठिकाणी मोटिवेशन देत असताना पाहायला मिळत आहेत. पुढच्याच बॉलवरती मोठा फटका मारायचा होता. शैलेशच्या बॅटमधून धावा येणं बंद झालेलं आहे आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. बाबासाहेब यांच्याकडून अभित दलवी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. 12-12 टीमला ते सुद्धा सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. मात्र मैदानावरती पिसारवे टीम कुठेतरी शांत झालेली पाहायला मिळते आहे. कारण शैलेश सारखा फलंदाज अजूनही 4 बॉलवरती अजून एक डॉट बॉल काढलाय. पहा राज गावंड गोलंदाजीमध्ये या ठिकाणी व्हेरिएशन दाखवत असताना शैलेश सारख्या फलंदाजाला त्याने रोखून धरलंय. ज्या फलंदाजाने पहिल्याच मॅचमध्ये 4 हॅट्रिक केली आहे तोच हा फलंदाज मैदानावरती आतापर्यंत 3 बॉल डॉट खेळलाय. अतिशय या ठिकाणी खराब अवस्था पाहायला मिळाली पहिली इनिंग साकारत असताना. इथे मात्र पिसारवे टीमच्या माध्यमातून शैलेश मात्रे पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. आतापर्यंत त्याने 6 बॉल खेळलेत. धावसंख्या म्हणावी तशी त्याला करता आली नाही. बॅटच्या मधोमध चेंडू लागला जरूर होता मात्र उंची जास्त गाठली होती. जेलचा स्तंभ होता. जेल जरी सुटला तरी मात्र धाव आली फक्त 1. अगदी आपण पाहिलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये खरं तर कमिटमेंट केली होती आपण परत तरगर टीमच्या खेळाडूने की बॉल थोडासा ओलसर होतो आणि त्याचमुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जास्त जाताना दिसत नाही मैदानामध्ये आणि बॉल घरंगळत गेला तरी सुद्धा गती थोडीशी कमी होते मैदानामध्ये. आउटफुल आहे ना ते आउटफुल लेदर क्रिकेटचे आहे आणि ते ग्रास आपल्याला दिसतं हिरवगार त्याच्यावरती हा टेनिसचा बॉल थोडासा ओलसर होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खेळण्यासाठी विजय पवार वेगळा प्रयत्न करत होता. आडव्या बॅटने जरूर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न स्विचितचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र एक धाव जरूर आली आणि एका धावेने धावफलकार मात्र या ठिकाणी बॅटकटचा इशारा पंचांचा आलेला आहे आणि एक धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये धावा झाल्या त्या मात्र 9 धावा. अंतिम चेंडू शिल्लक या षटकामधला. पहिल्या मॅच नंतर मात्र धावसंख्येला जसा लगाम लावलाय प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय ते मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत दिसेल का हा प्रश्न या ठिकाणी पिसारवे टीमसाठी असेल कारण 9 धावा फक्त लागल्या धावफलकावरती. पुढच्या बॉलमध्ये या ठिकाणी चांगला फटका कन्वर्ट केलाय. कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न केला जातो. चेंडूपैकी आली आहे मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी संघाची धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अंतिम 1 गडी बाद 11 धावा. स्वर्गीय नीरावती मात्रे स्मृती प्रतिष्ठान पिसारवे टीम बॅटिंग करत असताना इथे मात्र इनिंग साकारत असताना 11 धावा फक्त लागल्या त्याही 2 षटकांमध्ये. संगीत लावलं जातं यावेळेस मैदानामध्ये. प्रत्येक प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आपण पाहतो. जरी लाईव्हच्या माध्यमातून हे संगीत
आपण ऐकू शकणार नाहीत, मात्र इथे मैदानावरती खूप चांगलं संगीत डीजे परूच्या माध्यमातून वाजवलं जातं. त्यांचं आपण मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करू. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. राज गावणचं हे कौतुक करणं गरजेचं असणार आहे. जरीर आलेला आहे, पहिल्याच बॉल वरती उडवलाय बॉलला आणि सीमा रेषा लगत झेल टिपला गेलाय. कडून सुद्धा पाहिला होता आपण. राजकुमार पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे, मात्र शैलेश अजून सुद्धा शांत आहे. त्याची बॅटिंग आपण पाहिली नाही आतापर्यंत. पहिल्या मॅच नंतर इथे मात्र बॅट शांत झालेली आहे. 7 बॉलमध्ये फक्त 5 धावसंख्येचं योगदान दिले आहे. पहिल्याच बॉलवरती राजकुमारचा हा फटका, इथून 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत आणि इथे मात्र जयबेन थोडंसं चुकलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू स्पीड झाल्यानंतर इथं जीवनदान लाभलं राजकुमार पाटीलला आणि 2 धावा जोडल्या जातील त्या मात्र धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली ती मात्र 2 गडी बाद 13 धावसंख्या. 13 या धावसंख्येवरती आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र या ठिकाणी शांत राहून चालणार नाही, कारण ही मॅच 4 ओव्हरची आहे. 4 ओव्हरमध्ये किमान 35-40 आकड्यापर्यंत धावफलक नेण्याची आवश्यकता टीम पिसारवेला असणार आहे. मात्र तिथून मात्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये जे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय तेच व्हेरिएशन राहिलं तरी ही धावसंख्या कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकणार नाही. आणि आता मात्र वाईडचा इशारा येत असताना 1+1 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. 15 धावसंख्या झाली आतापर्यंत. विचार केला तर जरीरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर आल्या 2 धावा आणि त्यानंतर या वाईडच्या बोनसच्या स्वरूपात आलेल्या 2 धावा खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत पिसारवे टीमसाठी. कारण पिसारवे टीमला आपण विचार केला तर ज्या टीमने 63 धावांचा पल्ला गाठला होता त्याच टीमला रोखून धरलंय 12 टीमच्या या गोलंदाजांनी. जरीरचा पुढचा बॉल, सलामीचा फलंदाज आपण पाहतोय शैलेश मात्र अजूनही शांत आहे मैदानावर. या ठिकाणी वाईडचा इशारा, अजून एक धाव जोडली जाते. या बोनसच्या स्वरूपात धावा ज्या दिल्या आहेत त्या मात्र कुठेतरी महागात पडू शकतील, कारण आता वातावरण थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर दवबिंदूंचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वातावरण. कारण मैदानावर चोहो बाजूने ग्रास आहे, त्या ग्रासवरती थोडंसं दव आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं चेंडू थोडा ओलसर होतो आणि त्याच्यावर फटकेबाजी करणं खूप कठीण झालं फलंदाजांना. जरी या मैदानावरती 4 षटकामध्ये 35 जरी आकडा पार केला तरी एक मोठी संघर्षमय धावसंख्या पिसारवे टीम कडून आपल्याला पाहायला मिळू शकेल. शैलेश पुन्हा एकदा सज्ज असणारे, शैलेशच्या बॅट मधून चांगला या ठिकाणी फटका कन्वर्ट झालाय, मात्र डीप मधला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मिडॉन कडून येत असताना पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान 2 धावा अजूनही पूर्ण झाल्या. पण शैलेश आणि राजकुमारने जाणले की इथे मात्र आता चौकार षटकार येतील तेव्हा येतील, खराब चेंडू होतील तेव्हा येतील, मात्र सिंगलला डबल मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केले जाऊ शकेल इथून मात्र या ठिकाणी तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा जोडत असताना धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावसंख्येवरती. अजून 3 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत. येणारा पुढचा सामना असेल तो मात्र तरगर विपक्ष. तरगर विपक्ष धाकटी टीमच्या कर्णधारांनी सुद्धा लगेचच पाचारण करायचं टॉससाठी. पुढचा बॉल जरीरचा म्हणावा तसा बॅटवर आला नाही, तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय. आता मात्र त्याच्या हातामध्ये आला तर वेगाने फेकी आली आहे आणि इथे मात्र एकच धाव झाली आहे. एका धापेने धावफलक धाव पुढे सरकेल तो मात्र 19 धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. या षटकामध्ये कुठेतरी संघर्ष चांगला पाहायला मिळाला आहे. 7 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती आल्या, 2 चेंडू बाकी असताना राजकुमारच्या बॅट मधून दमदार फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने झेल टिपला जातोय आणि राजकुमारला हो लागतोय बाद. जुयब दाखविने हा झेल टिपला आणि राजकुमारचा मात्र खेळ समाप्त झाला.
तिसरा गडी बाद होत असताना राजकुमार मैदानातून बाहेर झालेला आहे. नवीन फलंदाज धनेश मात्रे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहू शकाल ज्यांच्या आईच्या नावाने हा संघ आहे, लीलावंती संतोष मात्रे यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः पेशाने वकील आहे, स्वतः पेशाने ॲडव्होकेट आहेत धनेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी करत असताना या षटकामधील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 19 वरती आहे. पुढचा चेंडू खेळण्याची संधी असणार आहे धनेश मात्रे. कशा प्रकारचा सामना असेल, कट केलाय. इथे मात्र झेल उडालाय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सफलता मिळाली आहे आणि इथे मात्र धनेश मात्रेला माघारी परतावलंय. सफलता क्रमांक 34 आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावसंख्येवरती चौथा गडी बाद. थोडासा ड्रिंक्स ब्रेक, लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे याची नोंद करून घ्या. आणि टॉससाठी यायचं आहे तरगर विपक्ष दाकटीजोई टीमने. दोन्ही कर्णधारांना विनंती आम्ही करत आहोत. इनिंग संपण्यासाठी एक षटक बाकी आहे. एक षटक संपण्याच्या अगोदर आपण यायचं आहे. पहा जितू पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहेत. अगदी नाव न सांगता या पारितोषिक 1000 रुपयाचं आलेलं आहे 2 षटकारांसाठी. जितू पाटीलने जर 2 षटकार लावले ना तर या पिसारे गावकडून 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सॉरी, जितू मात्रे आहेत इथे, त्याच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. हे प्रोत्साहन सुद्धा आहे आणि तिथून पुढे 2 षटकार आपल्याला आले तर धावसंख्या चांगली होणार आहे. यासाठी सुद्धा हे पारितोषिक असणार आहे. कारण 19 धावसंख्येवर धावफलक रोखला. 4 गडी बाद झालेले आहेत. फक्त एक षटक आता बाकी आहे. षटक घेऊन आला गोलंदाज राजेंद्र गावण. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याची गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहिली आहे. अगदी स्लॉग ओव्हर मध्ये कसं षटक फेकावं ते दाखवून दिलेलं आहे. ते मात्र राजेंद्र गावणने. आणि त्याच्या समोर असेल फलंदाज शैलेश मात्रे. 9 बॉल 8 धावसंख्येची खेळी जरूर केली आहे. त्याच्या केलीला साजेशी केली जरूर म्हणता येणार नाही. मात्र इतर या षटकामध्ये त्याची फटकेबाजी होईल का? चांगला स्ट्रोक इनसाइड आउट डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा. राजने काय एफर्ट दाखवला आजच्या दिवसामध्ये. क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना गोलंदाजीमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या राजने. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये 12 टीम करून. त्याला प्रत्युत्तर दाखल शैलेश मात्र थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. धावसंख्या 21. पुढच्या बॉलवरती थोडासा स्पीड कमी केला तेवढा चकवा देत असताना इथून मात्र या ठिकाणी 1 धाव जरूर घेतली गेली आहे. येस, 22चा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळतं. 22 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. मात्र 4 षटकांमध्ये किती धावसंख्या होईल आणि ज्या जितू मात्रेसाठी हे पारितोषिक लावण्यात आलंय 1000 रुपयाचं 2 षटकारांसाठी, ते षटकार लावले जातील का? यस, स्पर्धेमधली आजच्या दिवसामध्ये पहिली 22ची ही धाव पाहायला मिळाली. आणि मला वाटतं लाईनचा ओव्हर द स्टेपचा एकही नो बॉल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला नाही. ही चांगली गोष्ट आहे खरं तर गोलंदाजीमध्ये. बिमरचा एक नो बॉल पाहायला मिळाला होता आणि 22ची एक धाव पाहायला मिळाली आहे. सुवर्ण संधी असणार आहे जितू मात्रेसाठी. मात्र गोलंदाज राजेंद्र गावण गोलंदाजीच्या मार्गावर पहिला बॉल डिलिव्हर केला. इथे मात्र बीट करत असताना हा बॉल डॉट खेळलाय. जेवढे बॉल डॉट जातील तेवढे मात्र टेन्शन वाढवणारे असतील पिसारवट टीमसाठी. कुठे गेला तो पिसारवट संघ, ज्या संघाने 63 धावा कुठल्या होत्या आणि कुठे या ठिकाणी गोलंदाजी समोर फक्त 22 धावसंख्येवर रोखला गेला आतापर्यंत. 3 चेंडू अधुरी जरूर शिल्लक आहेत. मात्र येणाऱ्या 3 चेंडूवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. ते फटके मात्र कुठेतरी या ठिकाणी विसारे गावचे हे फलंदाज. आणि इथे फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात होईल बाद आणि जितू मात्रे बॅक टू द पवेलियन. आडव्या
दिशेने तो धावत येतो आणि ज्या रिदमने तो गोलंदाजी करतो अचूक टप्प्याने, अगदी व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीचं पाहायला मिळालंय. पिसारे टीमकडून पारितोषिक लावण्यात आलेलं होतं, ते घेऊन जायचं प्लीज. तरगर यायचं आहे. तरगर आणि धाकटी टीम. कर्णधार आपण भरपूर उशीर केलाय. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर या प्लीज. लगेच 3-4 कॉल दिलेले आहेत. आलेत का? ओके ओके. सागर पाटील. शेवटचे काही चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. येणार 2 बॉलवरती 2 चौकार येतील का? रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र फलंदाजांनी फार मोठी निराशा केली. एक मात्र फलंदाज जो अजूनही तंबू टोकून बाकी आहे नॉन स्ट्राईक गेनला, शैलेश म्हात्रे, तो मात्र वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय आणि मैदानामध्ये संघर्ष करीत असताना इतर फलंदाजांना मात्र अजिबात चांगला खेळ करता आला नाही आणि म्हणूनच तर हा संघ मात्र 22 धावसंख्येवर रोखला गेला 1 चेंडू शिल्लक असताना. शेवटचा बॉल राजेंद्र गावंडचा. चांगला स्ट्रोक आहे. उंची जास्त गाठले चेंडूने, लांबी कमी, झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र 6वा गडी बाद होत असताना मात्र 22 धावसंख्या अंतिम 4 षटकांमध्ये नोंदवली गेली. ती मात्र पिसारवे टीमच्या धावसंख्येमध्ये आणि आवश्यकता असेल ती मात्र आयशा 11 12 टीमला ती 23 धावसंख्या होती येणाऱ्या 24 बॉलवरती. यस, धावूया जिथून मात्र जोडले जातील या ठिकाणी सन्माननीय सचिन चालके साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. विपक्ष असतील ते मात्र तरगर विपक्ष धाकटी जुई टीम. पिसारे टीम पैसे घेऊन जा प्लीज आपले. चार षटकांचा सामना असेल याची नोंद करून घ्या आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असताना बॅट अँड बॉलचा आपल्याला संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल. तेवीस धावसंख्येमध्ये गोलंदाजीच्या आधारे ज्या प्रकारचा संघर्ष 12 टीमने दाखवलाय, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आणि शैलेशने मला वाटतं 11 बॉलवरती केल्या 10 धावा. ती एक मात्र सर्वाधिक चांगली केली. चांगली म्हणता येणार नाही, मात्र सर्वाधिक मोठी केली म्हणता येईल अशी केली शैलेशने. कदाचित क्रिकेट करिअरमध्ये शैलेशची सर्वाधिक खराब केली सुद्धा म्हणू शकू आपण, कारण शैलेशचा सोल खेळ आम्ही आतापर्यंत पाहिलेला आहे. त्याने अशी केली कधीच केली नाही. मात्र गोलंदाजाचं वर्चस्व त्या मॅचकडे राहिलं. त्या मॅचमध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाही अशी ही फलंदाजी आणि सामना आणि हे सत्र पाहिलं आपण. फक्त 22 धावसंख्येवर रोखलं गेलंय पिसारो टीमला. चला सलामी जोडी पाठवायची आहे 12 टीम. जरी धावसंख्येचा आपण विचार केला तर एक कमी धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. मात्र एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीने उतरत असताना पिसारा टीमला सुद्धा आपण पाहू शकाल, कारण जे 12 टीमच्या गोलंदाजांनी केले ते आमच्या गोलंदाजांना का जमू शकणार नाही ही क्षमता त्यांना दाखवायची आहे. मात्र 12 टीम आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. एक गोष्ट मात्र चांगली पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या सत्रात 5 ओव्हर 5 गोलंदाज आणि त्यानंतर मात्र कोणत्याही संघाला मात्र प्रॅक्टिस करण्याची संधी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. हे मात्र चांगलं आहे, कारण प्रत्येक संघ जो येतो तो मात्र जुना बॉल घेतो आणि लगेच प्रॅक्टिस चालू करतो. मग खेळपट्टीही खराब होते आणि वारंवार अनाउन्समेंट करावी लागते ती मात्र की खेळपट्टीवर खेळू नका, खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका. असं काही या मैदानावरती पाहायला मिळेल नाही. येणाऱ्या कालामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये हा नियम मात्र फॉलो या ठिकाणी करताना आपल्याला संघ पाहायला मिळू शकतील.
कोण अफान मुल्ला आणि सिद्धेश गावण पहा अगदी आपण पाहिलं तर हिंदू मुस्लिमांचं एकीकरण असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। त्यामध्ये ओवे टीमचं सुद्धा नाव घेतलं जातं, पेट टीमचं सुद्धा नाव घेतलं जातं आणि त्याचबरोबर 12-12 टीम सुद्धा त्याच प्रकारचा संघ आहे। हिंदू मुस्लिमांचा एकत्रित असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 23 धावा करायच्या आहेत, भरपूर सारा विचार करावा लागेल, प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, ती मात्र पिसारबे टीमला। तर पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज विजय पवार आलेला आहे। विकेट साठी स्मित बालाराम पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक जरूर लावण्यात आलेला आहे। विजय पवारला एक फार मोठी संधी आहे। विकेट साठी स्मित बालाराम पाटील पिसारवे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचे पारितोषिक आहे। पहिल्याच बॉल खेळण्यासाठी सज्ज, डिफेन्स केलाय। पहिल्याच बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा माणूस या ठिकाणी दिसला नाही, कारण त्यांच्या समोर धावसंख्येचं कमी धावसंख्येचं टार्गेट असताना तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र या 12-12 टीम कडून। विजय पवारचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे फलंदाज सिद्धेश गावण। हलक्या हाताने पुश केलाय, शॉर्ट पॉइंटला इथे मात्र काय घडलंय, एवढं आडवडाची गरज होती, तर धावाची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे मैदानामध्ये पिसारा टीमची आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक बॉलवर मात्र या ठिकाणी कमीत कमी धावा देण्याचं तंत्र या ठिकाणी अवलंबायचं आहे, ते मात्र पिसारा टीमला। तर दुसरीकडे एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीने उतरलेला 12-12 संघ ज्यांना मात्र ओळखलंय की आता धावसंख्या कमी उभारायची आहे, कोणताही धोका पत्करण्याची आवश्यकता नाही, सिंगल डबलने स्ट्राईक आउट करली तरी सुद्धा या ठिकाणी धावफलक पूर्ण होऊ शकेल। जेल उडालाय, संधी निर्माण झाली आणि काय इथे साधलंय, जेल सोडलाय मात्र इथे रोहित मात्रेने काय केलं इथे मैदानामध्ये। धावा करायच्या आहेत 23, पुढच्याच बॉलवरती जेल सुद्धा उडाला होता आणि तिथे मात्र ही संधी दवडली आहे आणि इथून मात्र या ठिकाणी पिसारबे टीमला मात्र फार मोठा संघर्ष करावा लागेल। स्मित बालाराम मात्रे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी असणाऱ्या विजय पवार साठी। मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर मात्र या ठिकाणी ही संधी निर्माण होणार नाही। विजय पवार मात्र या ठिकाणी जीवाच्या आकांताने गोलंदाजी करतो, अचूक टप्प्याची त्याची गोलंदाजी आपण पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षकाने दिलेला धागा कुठेतरी पिसारा टीमला महागात पडू शकेल, कारण या धावसंख्येमध्ये सुद्धा आपण संघर्ष करू शकतो, कारण मैदानावरती पसरलेलं दवबिंदू आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे चेंडू जाणं या ठिकाणी सोपं नाहीये मैदानाच्या बाहेर। इथे सुद्धा जेलची संधी आहे आणि ती मात्र या ठिकाणी साधली आहे, जेल पकडला गेलाय, रोशन मात्रेने हा जेल पकडलाय, विजय पवारला मिळाली आहे सफलता। संघर्षमय सामने होताना पाहायला मिळत आहेत आणि तेच चित्र काहीसं पाहायला मिळू शकेल का या मॅच मध्ये, कारण 24 मध्ये 23 करायच्या आहेत, 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, त्यामध्ये जेल सुटलेला आहे आणि 5 चेंडू इथे समाप्त झालेले आहेत। संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळू शकतील, साबिर दरवी स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेला आहे, त्यांनी जाणले की धावा कमी करायची आहेत, अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र टिकणं महत्वाचं आहे, धावा तर अशा सुद्धा येतील, मात्र मैदानावरती टिकून राहणं सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे। पुढचा बॉल विजयचा आहे, बॅटला चाटून मात्र बॉल गेला शॉर्ट मिडॉनला, इथे मात्र चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत आली सिंगलने धावफलकावर धावा लागल्या 3, एक षटक समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा, येणारे चेंडू शिल्लक असणार आहे ते मात्र 18 कराव्या लागतील, त्या मात्र 20 धावा। रात्रीच्या सत्रामध्ये इथे मात्र चांगलं संगीत वाजवलं जाते डीजे रॉकीच्या माध्यमातून आणि शाबीर दलवी साहेबांच्या साठी या ठिकाणी पारितोषिक जरूर लावण्यात आलेलं आहे। सचिनजी चालके आणि राज भोईर यांच्या वतीने तब्बल एका षटकारासाठी 1000 रुपयाचं
पारितोषिक असणार आहे, प्रत्येक षटकारासाठी ते पारितोषिक असणार आहे, एक प्रोत्साहन वाढवणारे हे पारितोषिक जरूर आहे। मात्र साबिर दलवी एक जुने जाणते खेळाडू आहेत, ते षटकार मारण्यासाठी जाणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे समोर टार्गेट कमी आहे, आता षटकारांची नाही तर आम्हाला सिंगल डबलची आवश्यकता आहे। मात्र एक मैत्रीपूर्ण संबंध म्हणून इथे मात्र सचिनजी जालके आणि राज भोईर आणि पारितोषिक त्यांच्यासाठी लावलेलं आहे, त्याचं आपण कौतुक करणं गरजेचं असणार आहे, कारण दोन मोठ्या आयोजकांमधले हे संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते मात्र या ठिकाणी जपून असताना हा बारापाडा संघ इथे दाखल झालेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे। 18 बॉल 20 समीकरण, नवीन गोलंदाज तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल। साबिर दरवी स्ट्रायकिंग गेला आहेत, मात्र 3 धावा धावफलकाबाहेर ते आहेत। 18 बॉल 20 समीकरण, चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, चेंडू मात्र अगदी सफर झाला, तो मात्र अगदी एस्ट्यांच्या वरून आणि इथून मात्र या ठिकाणी समीकरण थोडंसं बदलत असताना 17 बॉल 20 समीकरण। कमी धावसंख्येमधली संघर्षमय धावसंख्या, त्यानंतर मात्र केलेला तिसारवी टीमने हा संघर्ष, विजय पवारचं 3 धावांचं षटक, ते कुठेतरी या ठिकाणी बारापाडा टीमला डोकेदुखी वाढवणारा षटक असणार आहे, कारण साबिर दरवी आतापर्यंत आपण पाहिला पुढच्या बॉल वरती चांगला स्ट्रोक आहे जरूर, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, वेगाने धाव आली फक्त एका धावेने मात्र या ठिकाणी पिसारवे टीम सुद्धा जल्लोष करताना पाहायला मिळते। ज्या पिसारवे टीमला फक्त 22 धावसंख्येवर रोखलंय त्या बारापाडा टीमची अवस्था सुद्धा इथून पुढे आपल्याला पाहायला मिळू शकेल तेवढी सुद्धा चांगली नाही, कारण अफान मुल्ला आणि साबिर दलवी फलंदाजी करत असताना धावसंख्या लागली आहे, 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावा करता आल्यात। पुढचा बॉल अफानसाठी आहे, कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक रोहित आलाय, चेंडू फेकी करतोय, तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण। रोहितच्या फिल्डिंगच चांगली झाली होती, म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना थ्रो इन ऍक्शन मध्ये त्याच ऍक्शन मध्ये फेकला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त झाली असते, तसं काही घडलं नाही। 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेजस पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, धावफलकावर धावा लागल्या 6, 15 मध्ये कराव्या लागतील त्या मात्र 17। समीकरण दोन्ही संघांसाठी अजूनही समान असणार आहे, मॅच मध्ये कोण जिंकेल कोण पराभूत होईल सांगू शकणार नाही। तेजसचा पुढचा बॉल अफानसाठी बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, पंचांकडे अपील केलं होतं, मात्र तसे काही घडलं नाही। अजून एक डॉट वरती या ठिकाणी समीकरण थोडंसं बदलत असताना 14 बॉल 17ची आवश्यकता आहे, 17चा खतरा इथे मात्र दोन्ही टीमसाठी आज जरूर आहे, मात्र 23 धावसंख्येमध्ये केलेला पिसारो टीमने हा संघर्ष पाहायला मिळतोय। पुढच्याच बॉल वरती पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंटला या ठिकाणी चेंडू ढकलला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षक रोहित, ते काय चाललंय समजत नाही मैदानामध्ये। पहिल्याच ओव्हरमध्ये सुटलेला झेल, नंतर त्याच्याकडे 2 वेळा चेंडू आला, दोन्ही वेळेला 2-2 धावा आल्या, त्या धावा एक धाव ही मात्र या ठिकाणी लाखाच्या तोला मोलाने तोडली जाईल, हे मात्र जाणून असायला हवं पिसारवे टीमने, कारण पिसारवे टीमने या ठिकाणी केलेला संघर्ष खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल, कारण कमी धावसंख्येमध्ये अनेक संघ हातपाय गाळत असतात, हातपाय टेकत असतात, मात्र पिसारा टीमने तसं काही केलं नाही। अजूनही झुंजताना आपण पाहतोय पिसारा टीमला, तर दुसरीकडे खेळताना पाहतोय बारापाडा टीमला। पुढचा बॉल त्याच दिशेने खेळला, आता मात्र विजय पवारच्या हातामध्ये चेंडू गेलाय, अगदी लगेचच फेकला, धाव आली 1। आता समीकरण बनलेल ते मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल, येणारे 12 बॉल आवश्यकता असेल ती मात्र 7च्या सरासरीने 14 धावांची। सर्व सोय या ठिकाणी आपले पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स लाईव्ह टीम याच्यासाठी आपण पाहिले तर वालाच्या शिंगांची सोय केली, त्यानंतर फ्रूट चॉकलेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त सोय या ठिकाणी आपण खाण्यापिण्याची पाहिली आहे। आयोजक या ठिकाणी आपण टेंबोडीची ही कमिटी आपण पाहतोय, जबरदस्त कार्य राहिलेलं आहे। येणाऱ्या 7 दिवसामध्ये बरंच काही वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळू शकतील, कारण यंग ब्रिगेडचं आयोजन आपण पाहतोय या मैदानावरती। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर राज भोईर आणि त्यांना लाभलेली सचिनची सालके आणि करण पाटीलची साथ, त्याचबरोबर पूर्ण आदिरा आराध्या स्पोर्ट्सची लाभलेली साथ, आणि त्याचमुळे हे आयोजन मात्र यशाच्या उंच शिखरावर जाताना येणाऱ्या 7 दिवसांमध्ये आपण पाहू शकाल। 12 बॉल 14चं समीकरण जरूर आहे। साबिर दलवी आणि अफान मुल्ला फलंदाजी करतायत, गोलंदाजी षटक सोपवलं झालंय ते मात्र शैलेश मात्रेच्या हातामध्ये।
पहिलाच बॉल डिलिव्हर केला जाईल आपणसाठी. चांगला स्ट्रोक आहे इनसाइड आउटचा. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने आलाय जरूर. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आपणच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 3 वेळा त्याने 2-2 धावा काढलेल्या आहेत. या 2-2 धावा खूप डोकेदुखी ठरणार आहेत टीम पिसारवेसाठी. पुढच्याच बॉलवरती अजून इन्साइडचा एक फटका पाहायला मिळतो. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. आपण जागा सोडली आणि साबिर दलवी नॉन स्ट्राईक गेनला जाताना इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. चला पास केल्याचं आहे. लगेच फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये. चला फलंदाजाने रेडी राहायचं. एवढा उशीर करून चालणार नाही. कारण टाइम आउटचा इथे नियम नसल्या कारणाने कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये टाइम आउटचा निर्णय आला नाही आणि अन्यथा या ठिकाणी तशी सोय करावी लागेल. कारण वारंवार आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वॉर्निंग करत असतो. पण तो फलंदाज जर उशीर केला तर तो टाइम कोणावर लावायचा असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. कारण याच गेल्या वर्षी आपण पाहिला होता अँजेलो मॅथ्यू टाइम आउटचा शिकार झाला होता. श्रीलंकेचा फलंदाज टाइम आउट झाला होता. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये तो अजूनपर्यंत निर्णय आला नाही. निर्णय तो आणावा लागेल कारण बरेच फलंदाज गार्ड चेंज करत असतात आणि त्याच्यामुळे टाइम होत असतो. शारिक दलवी आपल्याला मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. मात्र आता समीकरण असेल 10 बॉल 11चं हे समीकरणामध्ये गोलंदाज शैलेश मात्रे या षटकामध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकेल. कारण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं तर 4 बॉलवरती कमीत कमी धाबा दिला जास्तीत जास्त विकेट घेतल्या तर मात्र 12-12 टीमच्या वरती आपण वर्चस्व राखू शकता. मात्र येणाऱ्या 4 बॉलवरती 12-12 टीमने किमान 6 ते 7 धावा केल्या तर मात्र 12-12 टीम इथे विजयाच्या मार्ग त्यांचं सुकर होऊ शकेल. पुढचा बॉल शैलेशचा असणार आहे. हलक्या हाताने ढकललाय बॉलला पाहायचं. इथे मात्र क्षेत्ररक्षक होता तिथे तुषार म्हात्रे. आपल्याला तुषार म्हात्रेचे एफर्ट पहा. अगदी पहिलीच मॅच त्याची आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याने दाखवलेला मागच्या मॅच मधला एफर्ट आणि हा सुद्धा चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. 10 बॉल 1 समीकरण मध्ये 9 बॉल 10च्या समीकरणामध्ये कोणता संघ मात्र विजयाच्या मार्गाने या ठिकाणी जाईल तो आपल्याला पाहायला मिळू शकेल. येणाऱ्या 3 बॉलवरती कशा प्रकारचं समीकरण असेल. अजूनही वारंवार मात्र या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखली जाते. वारंवार क्षेत्ररक्षण चेंज केले जाते कारण सर्वाधिक कमी धावसंख्या नोंदवली आतापर्यंत पिसारवे टीमने आणि त्या धावसंख्येमध्ये सुद्धा अगदी झुंजवण्याची कामगिरी 12-12 टीमला केलेली आहे पिसारवे टीमने. शैलेशचा पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज फलंदाज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र टॉप एज लागले. फलंदाज झालाय बॉल बाद आणि बॉल गेला डॉट. हे मात्र या ठिकाणी जाणून असणार आहे 12-12 टीमचा हा फलंदाज बाद झालाय. दक्षता घ्यायची आहे. 8 बॉल 10च्या समीकरणामध्ये आता इथून पुढे या 2 बॉलवरती बरंच काही अवलंबून असणार आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती 2 बॉल डॉट गेले तर पिसारवे टीमचा आपण जल्लोष पाहू शकाल. तर येणाऱ्या 2 बॉलवरती किमान 2 ते 4 धावा आल्या तर मात्र 12-12 टीमला संधी असेल मॅच जिंकण्याची. मात्र 23 धावसंख्येच्या आव्हानासमोर 12-12 टीमची ही अवस्था आपण पाहतो. 13 वरती 3 विकेट
3-13 झालेत अक्षरशः 12-12 टीमचे. हीच अवस्था पिसारवे टीमची आपण पाहिली होती आणि त्यालाच अनुसरून इथून मात्र या ठिकाणी गोलंदाजांनी केलेली शिस्तबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. शैलेश म्हात्रे असेल, विजय पवार असेल, त्यानंतर तेजस पाटीलनी केलेली गोलंदाजी. पुढचा चेंडू शैलेश म्हात्रेचा अगदी बॅकफुटला जाऊन खेळला जरूर. इथे मात्र धाबाचा धोका होऊ शकेल आणि चेंडू फेकी केली खरी आहे. त्या चेंडू फेकीने इथून मात्र श्वान सुद्धा आपण पाहतो 3 कुत्रे मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा इथे लेगबायच्या स्वरूपात का होईना धावा मात्र 2 आल्या. या 2 धावा खूप महत्वपूर्ण असतील. एक धाव महत्वपूर्ण असताना या पूर्ण सत्राचा आपण विचार केला तर 3 वेळा असं झालंय की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे 12-12 टीमने आणि त्या 3 धावा कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडतील पिसारवे टीमला ह्या मॅच संपल्यानंतर. 7 बॉल 8च्या समीकरणामध्ये अजून या ठिकाणी दोन्ही संघांना संधी असणार आहे. एकी बाजूला जोहेब दाखवे तर दुसऱ्या बाजूला अफान मुल्ला फलंदाजी करतोय. मात्र इथून पुढे आपण पाहू शकाल या शेवटच्या बॉलवरती काय असणार आहे. 7 बॉल 8च्या समीकरणामध्ये शेवटच्या बॉलवरती कुठला फटका कन्वर्ट करता येईल आणि या मॅच मध्ये काय घडलंय. जागा सरळ सोडली फलंदाजाने आणि इथे मात्र रनरच्या स्वरूपात तो बाद झाला आणि अजून एक धक्का लागतोय 12-12 टीमला. आता शेवटच्या ओव्हर मध्ये समीकरण बनेल 6 बॉल 8चं समीकरण. मॅचचा ज्या रिदमने मॅच चालू आहे अगदी लाईव्ह आपापल्या गावातले प्रेक्षक सुद्धा मॅच पाहत असतील त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आधी आराध्या स्पोर्ट टेंबोडेच्या वतीने आजी स्पर्धेमध्ये कारण 12 टीमचे सर्व समर्थकांचे डोळे सुद्धा लागले असतील मॅचकडे. त्याचप्रमाणे पिसारा टीमच्या संघाचे समर्थकांचे डोळे सुद्धा या मॅचकडे लागले असतील आणि त्यांना मात्र या ठिकाणी उत्कंठा वाढवणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण 23 धावसंख्येची मॅच होती आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने तुषार पाटील फलंदाजीला आलेला आहे. मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. ज्याप्रमाणे 12-12 टीमच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखलंय त्याचप्रमाणे गोलंदाजी साकारले आतापर्यंत या पिसारो टीमच्या गोलंदाजांनी. नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. सुशांत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाईल. मॅच विनिंग मागच्या वेळेला केली होती 2 कॅच पकडून. या वेळेला गोलंदाजीमध्ये 8 धावसंख्येचं जरूर सुमित बालाराम म्हात्रे यांच्याकडून जर त्रिशालने मॅच जिंकवली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू मात्र या ठिकाणी पहा एक चुकी किती महागात पडली. चेंडू फ्लाय झाला एका डप्प्यावर सीमा पार चौकार. पहा मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर गोलंदाजांनी जीवांच्या आकाराने गोलंदाजी केली. मात्र फिल्डिंगने केलेल्या चुका इथे पिसारबे टीमला मात्र खूप महागात पडू शकतील. जिथे 1 धाव वाटत होती ना तिथे चौकार गेला. त्या चौकाराने मात्र समीकरण पार बदलवून गेलंय. 5 बॉल 4चं समीकरण. हा बॉल ऑन साइडला वेट अँड वॉच क्रिकेट. इथे मात्र लॉंग लेग सीमारेषेलगत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. अफान मुल्ला कौतुक करावे लागेल. 10 बॉलवरती 16चं धावफलक त्याने आणून ठेवलंय आणि या मैदानामध्ये जिथे संघर्ष करावा लागला प्रत्येक फलंदाजाला तिथे मात्र 10 बॉलमध्ये 16 धावसंख्येचं योगदान दिलंय. सुशांतला मात्र 7 मिळाली नाही क्षेत्ररक्षणाची. अन्यथा त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. आता 4 बॉल 2च्या या समीकरणामध्ये येणाऱ्या बॉलवरती मॅच फिनिश होईल का की अजूनही उत्कंठा वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. 4 बॉल 2च्या समीकरणामध्ये सुशांत येईल गोलंदाजीच्या मार्गावर. अफान असेल
स्ट्रायकिंग गेला, चांगला फटका, हाही फटका गेला सीमा पार. विजयचा चौकार आपण मुल्लाच्या बॅट मधून आलेला आहे. यस, सुपर टेल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलेला आहे तो मात्र आयशा स्पोर्ट बारापाडा संघाचा. आपण करूया भरपूर अभिनंदन. हार्ड लक टीम पिसर, आपण सुद्धा चांगला खेळ केला या कमी धावसंख्येमध्ये. जरूर सचिन चालके साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ लकी प्लस स्पॉन्सर आहे. त्या ज्या वेळेला त्यांनी संघ स्पॉन्सर करत असतात त्या वेळेला मात्र बऱ्याच वेळेला आपण लीग मध्ये सुद्धा ते संघ स्पॉन्सर करताना पाहिलेत आणि या वेळेला सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थाने स्पॉन्सर केला संघ विजय प्राप्त केला आणि सुपर टेल मध्ये आपण दाखल झालेला त्याबद्दल भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम पिसारवे, आपण कमी धावसंख्येमध्ये चांगला खेळ केला त्याबद्दल सुद्धा आपलं मनापासून आभार असतील. मात्र धनेश सन्माननीय धनेश संतोषजी मात्र यांना विनंती असेल, इथे आपल्याला करण पाटील या ठिकाणी इन्व्हाइट करत आहेत. आपण यायचं व्यासपीठावरती. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी जरूर आपण जाहीर करणार आहोत. 8 रन्स वरती 3 विकेट घेणारा गोलंदाज जरीर हा ठरला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. त्याचबरोबर धनेशजी मात्र यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. करण पाटील आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करत आहेत.